कळंबोलीतील भारत पेट्रोल पंपासमोरील प्लॉट क्रमांक 9 वरील पूर्वीची ओपन जिम हटवून त्या ठिकाणी हॉकर्स झोन उभारण्याची तयारी सुरू होती. याला प्रभाग क्रमांक 8 चे नगरसेवक रामदास शेवाळे यांनी विरोध करत नागरिकांच्या मागणीनुसार या जागेवर पुन्हा ओपन जिम अथवा विरंगुळा केंद्र उभारण्याची मागणी केली होती. यापूर्वी महापौर नितीन पाटील यांनी लढवय्या रोखठोकला दिलेल्या प्रतिक्रियेत नागरिकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि या ठिकाणी नागरिकांची जी मागणी असेल त्यानुसारच निर्णय घेतला जाईल, बळजबरीने कोणतीही योजना राबवली जाणार नाही असा विश्वास दिला होता. आता या प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. नगरसेवक रामदास शेवाळे यांना आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर आणि महापौर नितीन पाटील यांनी नागरिकांच्या मागणीनुसारच या जागेचा विकास केला जाईल असा विश्वास दिला आहे. त्यानंतर महापौर नितीन पाटील यांनी स्वतः प्लॉट क्रमांक 9 ची पाहणीही केली आहे. त्यामुळे रामदास शेवाळे यांनी केलेल्या मागणीला आता सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. या निर्णयाबद्दल रामदास शेवाळे यांनी आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर आणि महापौर नितीन पाटील यांनी विशेष आभार मानले आहेत. नमस्कार, जय महाराष्ट्र. माझा प्रभाग माझी जबाबदारी या अनुषंगानं माझ्या प्रभागामधील आपण पाहत असाल की पेट्रोल पंप समोरचा जो 2.86 गुंठ्याचा जो प्लॉट होता, त्या प्लॉटमध्ये प्रशासकीय कालखंडामध्ये तिथं हॉकर झोन म्हणून मान्यता दिली गेली होती. परंतु काही नागरिकांच्या तिथल्या अडचणी किंवा नागरिकांचे घाऱ्याने माझ्यापर्यंत आल्यानंतर मी तो विषय महानगरपालिका आमचे महापौर नितीनजी पाटील यांच्याकडे नेला. त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी येऊन स्वतः इथे व्हिजिट केली. त्याच्यानंतर मी आमचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर साहेब यांच्या कानावरती तो विषय घातला. त्यांनीही आज तिथे येऊन भेट घेतली आणि त्या भेटीच्या अनुषंगानं सर्व इथला पाहणी अहवाल सादर केल्यानंतर ऑन दी स्पॉट मी खऱ्या अर्थानं प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ओपन जिम केली होती आणि त्या जिमच्या प्रशासनाचा काही त्याच्यामध्ये अडचण असेल किंवा काही त्यांना माहिती नसेल या अनुषंगानं तिथं त्यांनी हॉकर झोन केला होता. माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर त्यांच्याही कानावर हा विषय घातला होता मी. आणि या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतल्यानंतर काल परेशजी ठाकूर यांनी मला आश्वासन दिलं, साहेब तुम्ही म्हणताय हे गोष्ट बरोबर आहे, आपण इथे हॉकर झोन न करता नागरिकांना जी सुविधा इथं जिमच्या माध्यमातून दिली होती ती पूर्ववत करून सुसज्ज असं ओपन जिम आपण या महानगरपालिकेच्या माध्यमातून बनवून देणार आहोत. ही खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माझ्या नागरिकांना ही सदिच्छा आणि शुभेच्छा असं मला म्हणायला हरकत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बदल हवा असेल तर आवाज ही तसाच हवा. लढवय्या रोखोक, इथे भीती नाही, फक्त बेधडक सत्य. आत्ताच सबस्क्राईब करा.